परंतु ती रावण जाळण्याच्या मागे काय आख्यायिका आहे तर तुमच्या माझ्या मधील असणाऱ्या त्या 10 कुप्रवृत्ती, दुष्प्रवृत्ती, काम, क्रोध, लोभ, मोह, मन्मत्सर, अहंकार, ईर्ष्या, राग, द्वेष हे सगळे जळाले पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून नुसते रावण मोठाला उभे करायचे, फटाके लावायचे, बार लावायचे, त्याला जाळायचं, दुपट करायचं, भाषण द्यायची आणि निघून यायचं. आणि रावण जाळला म्हणून एक उत्सव साजरा करायचा. तर तो खरा उत्सव नव्हे. खरा उत्सव या समाजामध्ये असणाऱ्या रावण प्रवृत्ती, कंस प्रवृत्ती, महिषासुर राक्षसी प्रवृत्ती हे सगळ्या सूर प्रवृत्तीवरती विजय मिळवण्याकरता त्या शक्तीची साधना, त्या शक्तीची उपासना, त्या शक्तीची प्रार्थना 9 दिवस सतत सातत्याने करणे, तिला प्रसन्न करणे आणि मग या सगळ्या दुष्प्रवृत्तीवर विजय मिळवणे. तो आहे विजयोत्सव.